उन्हाळा सुरू झाला की ताक हे हवेच. मग ताक आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर सर्वप्रथम पेय म्हणजे ताक. तर आज आपण ताकाचे 3 प्रकार बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण हे दही घेतलेलं आहे. या दह्यापासून आपण 3 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ताक बनवणार आहोत. तर आपण एक पहिला प्रकार सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 कपभर दही घेणार आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार काळं मीठ, साधं मीठ, जिरा पावडर. आता आपण हे हलवून घेऊया चांगलं. आता हे आपलं ताक तयार झालेलं हे मी बाजूला ठेवते, कारण आपण ह्याला फोडणी देणार आहोत. आपण पुदिन्याचं ताक पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, तिखट तुमच्या आवडीनुसार, कढीपत्ता, थोडंसं साधं मीठ, जिरा पावडर, कणभर हिंग. आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया. 2 चमचे दही घेतलेले टाकून आता हे मी मिक्सरला आधी लावून घेते. याचं झाकण काढून घेते. ह्याच्यात थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणी टाकून घेते. पाणी जास्त टाकायचं नाही, ताक एकदम पातळ पण होतं असं. आता परत एकदा हे मी मिक्सरला फिरून घेते. आता मी बर्फाचे तुकडे टाकून घेते. त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं ताक ओतून घेऊया. त्याच्यावर थोडासा पुदिन्याचा पत्ता ठेवते. थोडंसं साईडनी जिरा पावडर असे भुरभुरून घ्यायचे. हे आपलं पुदिन्याचं ताक तयार झालेलं आहे. हे बीट घेतलेलं आहे. आता आपण बीट फ्लेवरचं ताक बनवायचं आहे. तर त्यासाठी बीट मी धुवून घेतलं स्वच्छ. आता ह्याची सालं काढून घ्यायची. आता मी सालं काढून घेते. बघत घेतला मी बीटाचा. त्याचे आता तुकडे करून घेते बारीक बारीक. ते बीट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते. म्हणजे थोडी भाजलेली बडीशेप आहे ती घेते. आणि ते 4 दाणे काळी मिरीचे. जास्त काळी मिरी टाकायची नाही. आता हे आपले जिरा पावडर, साधं मीठ, ते काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ. मिक्सरला थोडं बारीक करून घेते मी. ते मी झाकण काढून बघते. हे थोडंसं ओबड झालेलं आहे. तर त्याच्यामध्येच आपण हे दही टाकून घ्यायचं. हे 2 चमचे मी दही टाकून घेते आणि परत एकदा मिक्सरला बारीक करून घेते. आता आपण परत झाकण काढून पाहूया. सुंदर कलर आलेला आहे. मी अजून थोडं पाणी टाकून याला अजून एकदा बारीक करून घेते. आपण मिक्सर परत एकदा बघूया झाकण उघडून. आपण याच्यात आता आपण हे थोडंसं असं गाळून घेणार आहोत, कारण बिटाचे तुकडे किंवा बडीशेपचे जे कण असतील तर ते गाळले तर त्या गाळणीमध्ये तसेच राहतील. तर हे मी गाळून घेते. गाळून घेतले की आपल्या तोंडात येणार नाही आहेत. बर्फ टाकूया. उरलेला बिटाचं ताक आहे ते ओतून घेऊया. मला आवडत असतील तर थोडेसे बिटाचे तुकडे टाकून घ्यायचे. थोडीशी बडीशेप. आता मला आवडत असेल तर टाकून घ्या वरतून बडीशेप. नाही टाकली तरी चालेल. हे आपलं बीट फ्लेवरचं ताक तयार झालेलं आहे. यामध्ये आपण आलं मिरचीची पेस्ट टाकून घेऊया. थोडीशीच टाकायची अगदी. थोडीशी साखर. हे चांगलं आपण आता हलवून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी द्यायची. तर आपण आता फोडणीची तयारी करूया. आता आपण ताकाला फोडणी द्यायची. त्यासाठी मी थोडंसं तूप घेते. तूप गरम झालं थोडंसं जिरं टाकून घेते. जिरं तडतडलं आता थोडंसा हिंग टाकून घ्यायचा. हिंग झाला तरी कढीपत्ता टाकून घेते आणि चांगलं असं हलवून घेते. आता मी गॅस बंद करते. आता आपण ताकामध्ये फोडणी ओतायची आहे. आता ही फोडणी आपण ताकामध्ये ओतून घेऊया. आता आपलं हे फोडणीचं ताक तयार झालेलं आहे. ते मी आता ग्लासामध्ये ओतून घेते. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. म्हणजे आपलं हे फोडणीचं ताक तयार झालं. ताकाने जेवणही चांगले पचते, आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले आणि मुख्य म्हणजे ताकामध्ये भरपूर प्रथिने असतात. तर तुम्हाला ही 3 फ्लेवरची ताकाची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. नक्की एकदा ट्राय करून बघा.
तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.